आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। ज्ञानबा नागो इंगोले यांच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंबोरे यांनी भेट दिली। ज्ञानबा नागो इंगोले व त्यांचा परिवार राहणार बोरीतांडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मागासवर्गीय समाजाचे ते आहेत। मोजे बोरीतांडा झोपडपट्टी येथील गट क्रमांक 444 मधील त्यांच्या ताब्यात असलेली गायरान जमीन 3 एकर जमिनीत 1990 पासून ते वहीत करत होते। मात्र गावातील काही लोकांनी सदरील जमीन त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांना मारहाण करण्याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे। त्यासाठी हे उपोषण त्यांनी सुरू केले होते, परंतु अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन सुद्धा काम न केल्यामुळे पुन्हा त्यांनी आमरण उपोषण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणास 23 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंबोरे, सिद्धार्थ शिंगारे यांनी भेट देऊन उपोषणकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्यावर शासन, प्रशासन व इतरांकडून झालेला अन्याय या गोष्टीचा जाहीर निषेध केला आहे। तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिली। रानपासून खात आहे आणि रानपासून खात असताना पेरणीच्या टायमाला आजे चौथीने आणि लोणच्याने 3-4 मशिनी आणून आणि 200 माणसं आणून त्यांनी 3-4 मशिनी आणून त्यांना खंबे राहून आम्हाला पोलीस खात्यामध्ये बंद करून त्यांनी आम्हाला हकालपट्टी केली त्या रानामध्ये आणि आम्ही 1990 पासून करून खात आहे। आतापर्यंत माझा पेरा करायच्या टायमाला माझ्यावर हल्ला केला, त्याकरता मी शासनाकडे विनंती केली, तरीही शासनाने माझी काही दखल घेतली नाही, पोलीसवाल्याने बी दखल घेतली नाही आणि आम्हाला पोलीसवाल्यानं डायरेक्ट ठाण्यामध्ये बंद करून ते खंबे व्यवस्थेवर आम्हाला त्याच्यामध्ये बंद केलं आणि मला वंचितचे कार्यकर्ते मोठे आंबोरे आणि त्यात सिद्धार्थ शिंगारे साहेबांना भेट दिली आणि आमच्या इथे येऊन त्याने आम्हाला भेट देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं शिंगारे साहेबांनी अशी माहिती। हे प्रकरण कुठलं आहे? तुमचं गावचं नाव सांगा। प्रकरण बोरीतांडा झोपडपट्टी, बोरीतांडा झोपडपट्टी, ज्ञानबा नागो इंगोले, गट नंबर 444, तांडा झोपडपट्टी कार्यालय कटून आहे। किती एकरवर तुम्ही कसून खात होता? किती एकर? 3 एकरवर कसून खात होते, 3 एकरवर कसून खात होते। त्याने जेवण हल्ला केला, पुन्हा झाडंसुद्धा तोडायला सुरुवात केली। पोलीसवाल्याला म्हणलं हे झाडं तोडायला, तर पोलीसवाल्याला कोणतीही दखल घेतली नाही आणि त्यानं काहीच केलं नाही। या शेती व्यतिरिक्त तुम्हाला उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन आहे का? दुसरं काहीच नाही साहेब, माझ्याकडे नोकरी नाही, काय नाही। माझी 75 वय झाली, 75च्या वय झालेली आहे, मला काही काम होत नाही, म्हातारीला काही काम होत नाही आणि आम्हाला कोणतेच काम धंदा होत नाही। आमचं त्याच्यावर आणि त्याच्यावर काम उदरनिर्वाह करतो। तुम्ही आज किती दिवसापासून उपोषणाला बसलेत आणि कोण कोण बसलेले? मी कमसे कम 55 ते 56 दिवस व्हायला पुढे आणि सरूबाई ज्ञानबा, सिद्धार्थ ज्ञानबा आणि ज्ञानबा नागो इंगोले हे आम्हाला उपोषणाला 35 ते 55 ते 56 दिवस झालेले आहेत। आम्ही एकसारखं आम्हाला उपोषणाला बसले। आमच्याकडे काहीच सरकारी कर्मचारी कोणताही येणं आणि दखल देणं झालं आणि पोलीसवाल्यांनी येऊन पोलीसवाल्यांनी सुद्धा आम्हाला धोका दिला आणि आज परवा ग्रामपंचायतच्या आत तिथे पुन्हा म्हणायला आम्ही देतो, तर आम्ही म्हणायला आम्हाला